अंतिम दिवसात चॅम्पियन कोण याचा संपूर्ण घवघवा प्रत्येकानं स्वप्न पाहिलं या स्पर्धेमध्ये चॅम्पियन पद आमच्या नावी असण्यासाठी त्याच्यासाठी चाललेली भानगड गोलंदाज तयार फुलर लेनचा बॉल चाललाय ओव्हर स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेगला बॉल क्लिअर करत असताना सीमा रेषेच्या बाहेर आलाय चौकार 4 रन ओपन केले 2 बॉल मध्ये 8 रन 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग सध्या करतात तेच बॉलचा खेळ झालाय तो म्हणजे आतापर्यंत जर तपासून पाहिला तर 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या फलकावरती 10 पुन्हा एकदा नरम हाताने बॉलला खेळले जीवाच्या आकांतेने 1 रन परिपूर्ण करण्याचा प्रयत्न आहे आणि पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे या नितेश कदम सर आपण इथे पाहणार आहोत की घडलंय काय नॉट आउट इथून आपण पाहू शकता इथे आपण पाहू शकता बॅट्समन सेफ आहे आणि सध्या खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल बॅट ग्राउंड झाली आणि तदनंतर हे फलंदाज नॉट आउट असे सिग्नल पंच नितेश कदम सरांनी दिले कुमार नितेश कदम सर आपल्याला पाहायला मिळतात बघा ऍक्शन रिप्ले आणि तदनंतर आपण पाहू शकता खूप चांगल्या पद्धतीने बॅट ग्राउंड केली होती आणि फलंदाज सेफ झालेत धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 वरती बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच 5 अगदी षटकातील शेवटचा बॉल इथे देखील फटका खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत रेयांशने देखील सिंगल मिळवले आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील संपला पहिल्या षटकाचा खेळ ज्यावेळेला संपतो त्यावेळेला रनसंख्या फलकावरती 12 आहेत 12 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 1 चा खेळ योग्य पद्धतीने संपला 1 विकेट रॉकी ग्रुपला मिळाला तुर्तास घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया एक श्रवणीय गीत दाखल झालेत ते म्हणजेच आता गोलंदाजी मार्क वरती अर्थात विनीत यांना आता इथून चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे पहिल्या षटकात जरूर 1-2 चौकार आलेत कामेशची बाट बोलायला लागली एका बाजूला रेयांशनं सिंगल डबल हाई खेळ स्वीकारला आकाश गावड महत्वाच्या मॅच मध्ये लवकर बाद झालेत त्यांच्याकडनं फार अपेक्षा होत्या त्या अपेक्षांना पूर्तता नाही देऊ शकले गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार इथे देखील आपण बातात खोलातला बॉल आहे बॉल चाललाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात बॉलला फील्ड करतील मिळते सिंगलच्या साह्याने षटक क्रमांक 2 ला देखील सुरुवात झाली विनीतचा पहिलाच बॉल अचूक राहिला आणि या अचूकतेने सध्या गोलंदाजी करतात या मॅच मध्ये एक मोठं टार्गेट ठेवल्यानंतर 70 धावांचं टार्गेट ठेवल्यानंतर गोलंदाजांची सुरुवात अगदी दिमागदार जे सध्या विनीत दाखल झालेत विकेएम भरणेपाडा या संघाकरिता गोलंदाजी करण्याकरिता 13 वरती 1 फुलर लेनचा बॉलला अगदी उचललाय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आदेश
आणि आदेश यांच्या हातांची उंजळ अगदी योग्य राहिली. फलंदाज बाद, विकेटचं बटन कामेश. बॅक टू द डगआउट, गॉन. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये संकेश गावड हे एक आक्रमक फलंदाज आहेत, दाखल झालेत आणि आता पाहूया दाखल झाल्यानंतर त्यांना एक जबरदस्त खेळ दाखवावी लागेल. ज्या पद्धतीने आशू बरसले, आशूच्या 50 रन आणि आता त्याच पद्धतीच्या धावा इथे देखील उभ्या कराव्या लागतील. नेक्स्ट मॅच एका बाजूला धनसार तर विपक्षात आपल्याला पाहायला मिळतं गण्या 11, विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी. या दोन संघांमधला अत्यंत महत्वपूर्ण मॅच. संकेश गावड यांना आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 2 बॉलचा खेळ देखील संपला. 5 षटकांचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. वेळेचा विचार केला तर 4:15 झाले. थोडं स्पीडअप करत चला मित्रांनो. यानंतर देखील 2 सामने अत्यंत महत्वपूर्ण राहतील. कालच्या दिवसात सरपाडा 11 या संघाने आपल्या नावाचा दबदबा, आपल्या नावाचा शिक्का कोरला आणि जबरदस्त क्रिकेट दाखवत ऑन साइडला फटका. येता क्षणी आक्रमण. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. संकेश गावडच्या बॅट मधनं दमदार स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. गावाची वारी. संकेश यांचं मित्रप्रेम कुमार नितेश कदम सर यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता. सलगचे 3 षटकार 500 रुपये. आणि जर संकेशने या मॅचला जिंकून दिलं तर आजच्या संध्याकाळची पार्टी ही नितेश कदम सरांच्या माध्यमातून. शरीरापासून दूर ठेवला या बॉलला. चांगला बॉल. मागील बॉलचं उत्तर होतं विनीतचं. हा आधीचा बॉल स्लॉट मधला, त्यानंतरचा बॉल शरीरापासून दूर बाहेर जाणारी लाईन डॉट बॉल आज सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला रेयांच्यात आणि संकेश यांना आपण पाहणार आहोत. जस्ट द स्ट्रायकिंग एंडला खोलातला बॉल ऑन साइडला फटका खेळला. मिड विकेट मध्ये आदेश पाटील बॉलला फील्ड करतील, उचलतील. तुटास मिळते सिंगल. या सिंगलच्या साह्याने रणसंख्या जर तपासून पाहिली तर सध्या आतापर्यंत आकार घेते ती म्हणजेच फलकावरती जाऊन पोहोचते 18 रन. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज तयार. याही बॉलला फटका तर खेळलाय खरा रेयांजनं. बॉल चाललाय डीप मध्ये आणि तिथून फक्त आणि फक्त सिंगलच मिळतोय. सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 19 वरती. 2 षटकांचा खेळ योग्य त्या परिपूर्ण रीतीने संपला आणि धावसंख्या 19. आता बॉल आहेत 18 बॉल मध्ये रन करायच्यात 51. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी हे समीकरण आहे. 18 बॉल 51. मेहनत, परिश्रम, सगळ्या काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. सहज कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला यश नाही. तुमच्यातील कलागुण, कौशल्य तुम्हाला स्वतःला सिद्ध करावे लागतात. तदनंतर तुम्हाला ती ओळख मिळते आणि तदनंतर तुम्हाला ते यश मिळतं. सध्या 18 बॉल मध्ये 51चा सामना. पाहूया काय होतंय, काय बिघडतंय. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया एक श्रवणीय गीत. तिसरं षटक ज्याचं नाव उदय. पहिल्या षटकात उदयने अफलातून गोलंदाजी केली. आता 18 बॉल आणि 51 धावा करण्याकरिता दाखल झालेले गोलंदाज उदय आपल्याला पाहायला मिळतात. या उदय यांच्याकडनं भरपूर अपेक्षा आहेत संघाला आणि यातच दाखल देखील झालेत. पहिलाच बॉल खराब बॉल. पंचांचे दोन्ही हात वाईट +4. इथून आपण पाहतात आता या मॅच मध्ये ट्विस्ट आला. चुकीच्या वेळेत हा एक्स्ट्रा बॉल आला.
तो यायला नको होता आणि तदनंतर तो बॉल देखील इथे आलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाताना स्कोर कार्डला रन संख्या 24. 18 बॉल 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये रन करायच्यात 46. या मॅचला जिंकण्यासाठी एका बाजूला रेयांश स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात, एका बाजूला संकेशने एक चौकार आणलाय. 3 बॉल मध्ये 3 रन रेयांच्या बॅट मधनं पाहायला मिळालेत. डॉट बॉल येतोय, चांगल्या पद्धतीने आपण पाहतात हा चेंडू हाताळला. जिथे आपण पाहू शकाल डॉट बॉल येतोय तो म्हणजेच उदय यांचा. मागील बॉल वाईड आणि तदनंतर योग्य ती लाईन शोधली आणि फलंदाज रेयांसाठी कर्दन काळ. एका बाजूला संकेश आहेत, त्या फलंदाजाला कॅश प्राइज आहे. जरा सामना जिंकवला तर नितेश कदम सरांच्या माध्यमातून आजच्या संध्याकाळची ट्रीट आणि 500 रुपये. यावरला फटका बराच काळ हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली नाही पोहोचू शकत. 2 रन इथून परिपूर्ण होतात आणि धावसंख्या 2 जर तपासून पाहिली तर आकार घेते जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 वरती. बॉलचा खेळ झालाय 2. या षटक क्रमांक चालू आहे. तिसरं बॉल आहेत 16 आणि 16 बॉल मध्ये रन करायच्या 44. एक धावेसाठी झगडावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये, एक धावेसाठी भांडावं लागतं मैदानाच्या आतमध्ये आणि त्या धावा आता अगदी खोऱ्यानं उभ्या करायच्या आहेत रॉकी ग्रुप या संघाला. रॉकी ग्रुप 44 रनची गरज 16 बॉल मध्ये. एक जबरदस्त मॅच. विकेएम संघाचं कौतुक करावं लागेल, स्पेशली आशूचं. आशूनं पहिल्या डावात ज्या धावा शोधल्या खोऱ्यानं त्या आता गोलंदाजींसाठी पूरक पाठबळ राहिल्या आणि त्या धाव्यांच्या जोरावरती आता गोलंदाजांना थोडंसं समीकरण आहे ते सोपं चाललंय. उदय घरतचा पुढचा बॉल, चांगला बॉल. डॉट बॉल मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, तो डॉट बॉल नाही तर इथे विकेट आले रेयांची. टॅलेंट आहे त्याचं वंडरफुल बनलाय. हे सध्या दाखल झालेत अगदी युवा खेळाडू टिंबी खोडावे मधनं ऍज अ बॉलर म्हणून ज्याने सुरुवात केली. लेदर क्रिकेटचा एक चांगला आढावा आहे आणि तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो ज्याचं नाव आहे पार्थ. युवा प्रतिभाशाली खेळाडू. 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये रन करायच्या 44. आगरी दादू 007 त्यामध्ये महत्वाचा कॅरेक्टर पार्थ गावडचं राहतं आणि आगरी कलाकार सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय उदयसाठी. पहिलाच बॉल रिव्हर्स करायचा होता, रनआउटची संधी बनणार का? फलंदाज इथे आपण पाहत आहेत, काही समजलंच नाही की संकेश धावलेत की नक्की उदय घरत पुढे आलेत. या सगळ्या गोष्टी विसरता आता पार्थ येतात तसेच त्यांना बाद देखील व्हावं लागतं. विकेटचं बटन, फलंदाज बाद आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल पार्थ इथे बाद होत असताना गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्या दाखल झाले ते म्हणजेच राहुल आणि ते राहुल यांना आपण पाहताय जे निश्चित स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला पार्थ यांना काहीच समजलं नाही की घडलं काय. या षटकातील बॉलचा खेळ झाला तो म्हणजे 4. आता 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 44. रॉकी ग्रुप हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विकेएम भरणेपाडानं अफलातून क्रिकेट दाखवलं आणि 69 धावा तब्बल 3 गड्याच्या मोबदल्यात 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर गोलंदाज तयार आहेत. षटकातील पुढचा बॉल उदय घरत देखील आपण बातात डॉट बॉल येतोय. 5वा बॉल देखील डॉट बॉल आलाय. आता या मॅच मध्ये समीकरण थोडंसं वजन होत जाईल
कारण बॉल आहेत तुमच्याकडे 13 बॉल मध्ये रन करायच्या 44. रॉकीदादा पाटील अर्थात भूपेश पाटील तेही फलंदाजीसाठी येणं बाकी आहे. फलंदाजी आहे डीप मध्ये, परंतु या मॅचला या 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 44 ला जो जिंकून दाखवेल तो खऱ्या अर्थानं मॅच विनर खेळाडू. कागदोपत्री स्ट्रॉंग असून नाही चालणार तुम्हाला मैदानाच्या आत. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, पंचांचे हात बंदिस्त राहिले आणि षटक संपलं. इथे आपल्याला पाहायला मिळतंय आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 44. घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि ऐकूया शुभम यांचं एक चांगलं गीत. टाटा टाटा टी हे सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं. धनेश दादा गावड अँड टीम अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजासहित अगदी मनोरंजन आणि प्रबोधन या दोन्ही गोष्टी त्यांनी केल्या गोलंदाजी मार्कवरती. इथे देखील आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये जे नवीन गोलंदाजी मार्कवरती धैर्य हे दाखल झालेत. सध्या षटक क्रमांक आपण पाहू शकता हे चौथं. पहिलाच बॉल जर तपासून पाहिला तर तो बॉल येतोय डॉट बॉल. आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये रन करायचे 44 या मॅचला जिंकण्यासाठी. याही बॉलला संकेश यांच्यासाठी अचूक टप्प्यावरचा चेंडू होता. सलगचा दुसरा बॉल डॉट येतोय. आता 10 बॉल आहेत आणि 10 बॉल मध्ये रन करायचे आहेत या मॅचला जिंकण्यासाठी 44. 10 चेंडू 44 आणि 10 चेंडू सामना फसलाय, परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. या 44 धावा करायच्या असतील तर संकेशला इथून शंखनाद फुंकावा लागेल आणि तो इथून फुंकतील का हा एक महत्वाचा प्रश्न आहे. खराब गोलंदाजी. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल प्लस आपल्याला पाहायला मिळाला हा 4 रन. म्हणजे आता स्कोर कार्ड वेगाने पुढे सरकला. 5 रन इथे आलेत. आता करायचे तुम्हाला 39 बॉल आहेत 10. सगळं काही सुरळीत चाललं होतं. धैर्याचा हा चेंडू अतिशय स्क्वेअर आला. बाहेरचा बॉल यष्टीरक्षक यांना देखील बीट करत बॉल सीमारेषेच्या बाहेर. जी गरज आहे रॉकी ग्रुप या सामन्याला जिंकण्याकरिता. अगदी आपण पाहू शकता कुठल्या पद्धतीने खेळ करतील. षटकातील पुढचा बॉल. यावाला फटका खूप चांगला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे बॉलच्या खाली आणि शेवटच्या क्षणाला कॅच ड्रॉप. दुसरीचा प्रयत्न केला आणि दुसरीचा प्रयत्न राहील का नाही राहणार. सिंगलने संतुष्ट राहावं लागतं. आता सध्या आपण पाहू शकता धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 32 या धावसंख्येवरती. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये रन करायच्या 38. अगदी चौथं षटक. ज्या धावा झाल्या त्याहून डबल रन करायच्या तिथून आता पाहायला मिळतं ते म्हणजेच 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये 38 धावा. रॉकी ग्रुपने सुरुवात चांगली केली होती. सकाळच्या सत्रात दमदार सुरुवात, परंतु त्यानंतर आता या संध्याकाळच्या सत्रात क्रिकेट बदललं, वेळ बदलली, खेळ बदलला. प्रचंड वेगासहित अचूक टप्पा. पंचांचे हात बंदिस्त. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 38. आता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 38 धावा असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. विकेम भरणेपाडा आशूचं कौतुक करावंच लागेल. ज्या पठ्यानं अर्धशतक ठोकलं आणि या मॅच मध्ये आपला महत्वाचा नावाचा ठसा नोंदवला. इथे देखील हा बॉल पंच दर्शवतात की व्हाईट बॉल आहे. या व्हाईट बॉलच्या साह्यानं धावसंख्या आकार घेते, जाऊन पोहोचते ती म्हणजे 33 वरती. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 37 धावा. केतनजी भोईर यांचा मनपूर्वक धन्यवाद, ज्यांनी या स्पर्धेकरिता आम्हाला 2 दिवस आवाज देण्याची संधी प्राप्त करून दिली आणि खऱ्या अर्थानं खारडी गाव हे आम्हाला बघायला मिळालं. ते केतन भोईर आणि संपूर्ण टीम तुमचं मनपूर्वक थँक्यू सो मच. मॅचकडे जाऊया. फटका केला मिडल ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक आहेत रुचित, त्यांच्या मस्तकाला दस्तक देत बॉल सीमा रेषेच्या बाहेर. संघर्षाच्या काळात शंखनाद करणारा हा षटकार आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना हा षटकार ऊर्जा देणारा राहील. जाऊन पोहोचते 39 ला धक्के 4.
6 बॉल 30ची कहाणी. उत्तम सुविधा. चहाला वेळ नाही परंतु वेळेला चहा हवाच आणि तो चहा संध्याकाळच्या सत्रात अगदी विरंगुळा म्हणून खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने चहा इथे आमच्यापर्यंत पोहोचतो. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद. कारण आजचं जेवण अतिशय डेलिशियस फूल होतं त्यामुळे प्रत्येक जण थोडं थोडं जास्तच जेवला आणि त्यानंतर थोडीशी सुस्ती आली होती. त्याच वेळेला चहा आला आणि त्या चहानं आता सगळं काही बदललं. केतकी रुपेश भोईर 7 दिवस जेवणाची अतिशय चांगली सुविधा. त्या केतकी मॅडमांचं देखील आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो ज्यांच्या हातामध्ये अगदी चव अशी आहे की प्रत्येक आमचा कॉमेंटेटर म्हणा, आमचे अंपायर्स म्हणा, आमची युट्यूबची लाईव्ह टीम म्हणा, ते प्रत्येक जण त्यांचं तोंड भरून कौतुक करतं आणि त्या केतकी मॅडम तुमचं मनपूर्वक धन्यवाद. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार. इथे देखील फटका खेळलाय खरा. बॉल चाललाय डीप मध्ये. सिंगल तिथून देखील परिपूर्ण होईल आणि या सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जर तपासून पाहिली तर आता या मॅच मध्ये तुम्हाला अस्तित्व टिकवायचं असेल तर प्रत्येक बॉल षटकार. संकेश आहेत. संकेशने जर हा सामना संपवला 5 बॉल षटकार मारून तर कॅश प्राइज वाढले. नितेश कदम सरांच्या माध्यमातून 1000 झालंय. 1000 वाढला होता परंतु डॉट बॉल आला. आशूची फिरकी. आशू जादूगर आहे. एक टाइम सफाळेमध्ये ब्लॅकबर्ड सफाळे हा संघ खेळत असायचा जो एक सफाळेचा एक चांगला संघाची बांधणी झाली होती. त्यावेळेला अनेक चांगले चांगले फलंदाज पालघर क्रिकेटमधले ज्यांची भंबेरी ज्याने उडवली तोच आशू. यावेळेला फटका फसला. स्वतः आशू बॉलच्या खाली रुचित देखील धावतात. नोमन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल आणि तदनंतर मिळतंय ती म्हणजे सिंगल. आता अस्तित्व बंद झाले. दरवाजे बंद झालेत रॉकी ग्रुप या संघाकरिता. आपण पाहू शकाल आता इथून सिंगल मिळाली. बॉल आहेत ते म्हणजेच तुमच्याकडे. आता इथून 3 आणि 3 बॉल मध्ये रन करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. तीन बॉल 29 हा फटका आलाय खरा. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज आशू दाखल झाले आणि तदनंतर आपण पाहतायत पहिला बॉल तो हरावता सिंगल साठी. नंतरचा बॉल डॉट होता. त्यानंतर देखील आपण पाहतायत 1 रन मिळाली आणि आता चौकार देखील आलाय. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 24 ची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. चांगलं क्रिकेट सध्या. फटका इथे देखील खेळला थ्रू द कव्हर्स. बॉलला काढलाय क्षेत्ररक्षक फार काळ बॉलकडे पाहत राहिलेत. यस टेकन. फलंदाज बाद. विकेटचं पतन. गोलंदाज इथे आपण पाहतात सक्सेसफुल राहिलेत. मॅन ऑफ द मॅचच्या रेस्ट मध्ये आता खऱ्या अर्थानं ज्यांनी आपलं नाव पुन्हा एकदा तयार केलं ते आपल्याला पाहायला मिळतात. आशू बाद. एक बॉल आणि 1 बॉल मध्ये 24. शेवटचा बॉल. या शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. त्वरित धनसार विपक्षात आपण पाहतात जो सामना चालू होईल त्याही सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच अभिनंदन. VKM भरणेपाडा रॉकी ग्रुप या संघावरती मोठा विजय तुम्ही मिळवला आणि खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्ही दाखवलं. नेक्स्ट मॅचला सुरुवात. एका बाजूला आपण पाहतात संघ धनसार आणि विपक्षात गण्या 11 विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी. मॅचला देखील सुरुवात होईल. या मॅन ऑफ द मॅच साठी आशू तुम्ही अफलातून गोलंदाजी दाखवली आणि तुम्ही मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहेत. चांगलं क्रिकेट. ज्याच्या बॅटमधनं रन आले 50 आणि गोलंदाजी देखील अगदी जबरदस्त आणि त्याच जोरावरती राहिले मॅन ऑफ द मॅच आशू. अगदी जर पंच झाले नसते नितेश कदम सर तर एक चांगले समालोचक होण्याची देखील शक्यता दाट आहे. जर ते समालोचन क्षेत्रात आले तर मग आमच्या पोटावरती पाय देखील येऊ शकतो. म्हणून ते अंपायरच चांगले आहेत.